आयुष्याच्या संध्याकाळी दिसणारं सोनेरी ऊन म्हणजे म्हातारपण किंवा थोडं काव्यमय. जसं जुनं होत जातं तसं चंदन अधिक दरवळतं. तसंच असतं हे म्हातारपण, जे अनुभवाच्या शुद्धीवर भरतं. आज आपण बोलणार आहोत आयुष्याच्या अशाच एका सुंदर टप्प्याबद्दल, ज्याला आपण म्हातारपण म्हणतो. मोहन बेटा, मी तुझ्या काकांच्या घरी चाललो आहे. का हो बाबा? आणि तुम्ही आजकाल काकांच्या घरी सारखं का जाता? तुम्हाला वाटतं तर जरूर जा बाबा. घ्या, हे पैसे राहू द्या, कामी येतील. बाबांचे मन भरून आले. त्यांना आज आपल्या मुलाला दिलेले संस्काराचे फळ दिसत होते. जेव्हा मोहन शाळेत जात असे, त्याला बाबांकडून खर्चायला पैसे घेण्यात कायम संकोच वाटत असे. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. बाबा मजुरी करून मोठ्या कष्टाने घर चालवत होते. पण कितीही नाही म्हटले तरी आई त्यांच्या खिशात थोडेफार पैसे ठेवून देत असे. मोहनच्या पत्नीचे त्यांच्या बाबांशी वागणे काही चांगले नव्हते. ती रोज बाबांविषयी तक्रार करत असे. त्याला हे सर्व आवडत नसे. मुलंही आजोबांच्या खोलीत कधीच जात नसत. मोहनलाही कामावरून येण्यास उशीर होत असे, म्हणून वेळ मिळत नसे. बाबांना दररोज काकांच्या घरी जाण्याची इतकी घाई का असते, हे बघण्यासाठी मोहन एके दिवशी सुट्टी घेऊन बाबांच्या मागे मागे गेला. त्याला हे बघून आश्चर्य वाटले की बाबा तर काकांच्या घरी जातच नव्हते. ते तर रेल्वे स्टेशनवर एकांतात एका झाडाला टेकून शून्य नजर लावून तासनतास बसलेले होते. तेवढ्यात जवळ एक उभी असलेली एक वयस्कर व्यक्ती, जी हे सर्व बघत होते, ते म्हणाले, बेटा, मी केव्हाच बघतो, तू त्या माणसाकडे सारखं निरखून काय बघतो आहेस? मी ते अच्छा, तू त्या म्हाताऱ्या बाबांना बघत आहेस. ते येथे दररोज येतात आणि तासनतास त्या झाडाखाली बसून सायंकाळ होताच त्यांच्या घरी निघून जातात. राहणीमानावरून एखाद्या चांगल्या घरचे दिसतात. बेटा, हे एकटेच नाही, असे अनेक वयस्कर स्त्रिया व पुरुष तुला येथे आसपास दिसतील. हो पण काका, हो पण का? बेटा, जेव्हा घरात या म्हाताऱ्यांना प्रेम मिळत नाही, त्यांना खूप एकाकीपणा जाणवतो. पण मग ते येथे येऊन बसून आपला वेळ घालवतात. तुला माहीत आहे का, उतारवयात माणसाचं मन अगदी लहान मुलांसारखं होऊन जातं. त्यावेळी त्यांना अधिक प्रेम आणि जिव्हाळ्याची गरज भासते. पण कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात हे गोष्ट येत नाही. त्यांना असंच वाटतं की याचं तर जगून झालं आहे. मग त्यांना एकटं सोडून देतात. कुठे सोबत घेऊन जाणे टाळतात. बोलणं तर लांबच. हमेशा त्यांचा चांगला सल्ला ही त्यांना बोचतो. पण ते वयस्कर आपल्या मुलांना आपल्या अनुभवावरून येणारी संकटं आणि अडचणींपासून वाचवण्यासाठी प्रेमापोटी नेमका सल्ला देतात. घरी येऊन मोहन कोणाला काहीच बोलला नाही. जेव्हा बाबा परतले, मोहन घरातील सर्व सदस्यांकडे बघत राहिला. कुणालाच बाबांची काळजी वाटत नव्हती. बाबांशी कुणीच बोलत नव्हतं. कुणीही हसत खेळत नव्हतं. जसं बाबांचं घरात काही अस्तित्वच नव्हतं. अशा परिवारात पत्नी व मुलं सर्व बाबांना टाळताना दिसत होते. शेवटी सर्वांचे डोळे उघडण्यासाठी मोहनने आपली पत्नी व मुलांशी न सांगता बोलणं बंद केलं. तो कामावर जायचा व परत यायचा. कुणाशी बोलणं चालणं नाही. मुलं, पत्नी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण तो दुर्लक्ष करीत कामात व्यस्त असल्याचं नाटक करीत राहिला. 3 दिवसात सर्व वैतागले. पत्नी मुलांना या नाराजीचं कारण जाणून घ्यायचं होतं. मोहनने आपल्या परिवाराला जवळ बसवलं. त्यांना प्रेमाने समजावलं की
मी तुमच्याशी 4 दिवस बोललो नाही तर तुम्ही किती अस्वस्थ झालात. आता विचार करा, तुम्ही बाबांशी असं वागून त्यांना किती दुःख देत आहात. माझे बाबांवर जीवापाड प्रेम आहे, जसे तुमचे तुमच्या आईवर आहे. आणि मग बाबांचं स्टेशनवर एकट्याने तासनतास बसून रडण्याविषयी सांगितले. सर्वांना आपण वाईट वागल्याचे दुःख वाटत होतं. त्या दिवशी सायंकाळी बाबा परत येताच तिन्ही मुलांनी त्यांना कवटाळले. म्हणाले, आजोबा, आज आम्ही तुमच्या जवळच बसणार. आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना. बाबांचे डोळे भरून आले. ते मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेऊ लागले. आणि मग ज्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्या तासनतास चालल्या. या दरम्यान मोहनची पत्नी त्यांच्यासाठी अधूनमधून फळं, चहा, चिवडा घेऊन येत राहिली. बाबा मुलं आणि मोहनसोबत स्वतःही खात होते आणि मुलांनाही खाऊ घालत होते. आता घरातील वातावरण पूर्णतः बदलून गेले होते. एक दिवस मोहन म्हणाला, बाबा, काय झालं? आजकाल तुम्ही काकांच्या घरी नाही जात. नाही बेटा, आता त्याची आवश्यकता नाही. आता तर मला आपलं घरच स्वर्गासारखं वाटतं. आज सर्व तर नाही, पण जास्तीत जास्त परिवारातील वयस्करांची ही कथा आहे. बहुतेक जण आसपासच्या बगीच्यामध्ये, बसस्टँडवर, जवळच्या रेल्वे स्टेशनवर भरल्या परिवारातून तिरस्काराने भरलेल्या वातावरणात एकांतात जीवन जगणारे असे कितीतरी वयस्कर दिसून येतील. आपणही कधी ना कधी नक्कीच म्हातारे होऊ. आज नाही तर काही वर्षानंतर. तरीही नक्की जीवनातील सर्व मोठे संकट हे म्हातारपण आहे. घरातील ज्येष्ठ हे असे जुने वृक्ष आहेत जे कदाचित फळ नाही देऊ शकणार, पण सावली तर नक्कीच देतील. आपलं म्हातारपण आनंदी बनवण्यासाठी ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू देऊ नका. त्यांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांचा तिरस्कार तरी करू नका. त्यांची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुमची मुलंही तुमचेच बघूनच शिकतात. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्यांना काय शिकवायचे आहे. शेवटी म्हातारपण हे ओझं नसून ते आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले आशीर्वादाचं देणं आहे. शरीराला सुरकुत्या पडल्या तरी चालेल, पण मनाचा उत्साह कमी होऊ देऊ नका. कारण आयुष्यात कितीही जगलो यापेक्षा ते कसं जगलो हेच जास्त महत्त्वाचं असतं. तुम्हाला म्हातारपण हा आयुष्याचा टप्पा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ मनाला भिडला असेल तर सुमित्रा बोधवानी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.